वाटायला लागलं की आपण कुठं स्वतःचा स्टार्टअप केला पाहिजे. मग स्टार्टअप करण्यासाठी तर आपल्याकडे जास्त काही भांडवल नव्हतं तर मग आता ह्याच्यात करायचं काय. तर वडिलांनी डिसिजन घेतलं की आपण आता प्लॅन तर केलेला आहे तर आपण लोन काढू आणि घर बांधूया. एक्सटेन्शन म्हणजे ग्राउंड फ्लोअर होता आमचा पहिला, फर्स्ट फ्लोअर करायचा होता. मग त्या इंटेन्शनने आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्टर शोधायला चालू केले. पण नंतर वडिलांना मी कन्व्हिन्स केले की आपण काय करू, आता मी सिव्हिल इंजिनियर बनतोय आणि मला आता अनुभव आहे बेसिक, तर आपण आपलं स्वतःचं घर स्वतःच बांधू. मला ह्या गोष्टीमध्ये माझ्या वडिलांनी मला चांगली साथ दिली. ते म्हणले ठीक आहे तू म्हणतोय तर करू. मग ह्या लोनची जी काही बेसिक अमाऊंट होती त्या अमाऊंट मधून आम्हाला आरसीसी कॉन्ट्रॅक्टरला काही अमाऊंट देणं होतेच. मग आम्ही असा विचार केला की आपण काय करू, त्याला जी अमाऊंट पे करायची त्याच्या अमाऊंट मध्ये आपण आरसीसीचं मटेरियल आणू. मग इनिशियल मी स्वतःच्या घराचं आरसीसीचं काम मी स्वतःच कम्प्लीट केलं आणि तिथून मग माझा अजून कॉन्फिडन्स एक स्ट्रॉंग झाला. मी माझ्या घराचं बांधकाम करू शकतो तर मी नवीन येणाऱ्या कुठल्याही क्लायंटचं काम करू शकतो. म्हणजे तुम्हाला जर कुठली गोष्ट स्टार्ट करायची असेल तर तुम्ही कुठल्याही गोष्टीला कम्प्लीट होईल आणि मग ते करेल हे करण्यापेक्षा जर तुम्हाला वाटतं तुम्ही करू शकताय तर तुम्ही लगेच स्टार्ट केलं पाहिजे.